नाशिक जिल्ह्यात आता उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यात आणि त्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पाण्याचा तुटवडा देखील समोर येतोय. नाशिक जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये पाण्याचा पुरवठा तुरळक राहिला आहे. पाणी साठा मृतसाठापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांचा पाण्याचा प्रश्न देखील या ठिकाणी मोठा भीषण सतावणारा असं चित्र समोर दिसतंय. आपण आता बघू शकतो नाशिक जिल्ह्यातील नाग्या साक्या हे प्रमुख धरण जे नांदगाव तालुक्यातील एकमेव धरणांपैकी एक आहे. या धरणाच्या ठिकाणी आपण आता आहोत, ज्या ठिकाणी मृत साठा शिल्लक आहे. थोडाफार जो साठा शिल्लक आहे त्या पार्श्वभूमीवरती नांदगाव तालुक्यातील पाणी पुरवठा योजना, ज्या गावांना या पाणी पुरवठा योजना या धरणावर अवलंबून असते त्यांना देखील पुढे पाणी टंचाईचा सामना करावा लागणार. त्या पार्श्वभूमीवरती नांदगाव तालुक्यातील जमिनीचा साठी जे आवर्तन ज्या ठिकाणी सोडलं जाणार आहे तिथं देखील पाण्याचं भीषण संकट या ठिकाणी समोर लागणार. नाशिक जिल्ह्याबरोबर उन्हाच्या झळा आणि तीव्र तापमानाचा फटका नाशिक जिल्ह्यातील विहिरींना आणि पाण्याचा पुरवठा असलेल्या धरणांना देखील बसतोय. त्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यातील आपण नाग्यासाक्या धरण देखील अंतिम मृत साठ्याच्या पर्यंत पोहोचले आणि त्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील पाणी संकट उभे राहू शकतं असं समोर कुठेतरी दिसून येत आहे. मनोज शेवाळे, टी9 मराठी, नांदगाव.